कुठे आलोय आपण? टोटो घाटावर आलोय आणि इकडे ड्रोन उडवायचं चालू आहे. नमस्कार, मी प्रेमा तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती खूप 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 मनापासून स्वागत करते. तर आज आहे सॅटर्डे आणि दिवसभर आम्ही घरात आरामच केला, दुसरं काही नाही, निवांत होतो. आणि इव्हिनिंगला अचानक प्लॅन ठरला की चला आज घाटावर जाऊया आणि तेही ड्रोन घेऊन. तर मी खूप जास्त एक्सायटेड आहे, खूप जास्त, कारण मी घाटावरचा पहिला व्लॉग बनवलेला, तर तो खूप छान होता. तो तुम्ही बघायला अजिबात विसरू नका. त्याच्यामध्ये मी घाटावरची वेगवेगळी ठिकाणं, समाधीस्थळ, जिथे संगम होतो ती जागा, हे सगळं दाखवलेलं आहे. पण ड्रोन शॉट काही घेतलेले नव्हते, ऑब्व्हियसली तेव्हा ड्रोनच नव्हता माझ्याकडे. तर आता माझ्याकडे ड्रोन आहे आणि मी असं ठरवलं की चला त्याचे ड्रोन शॉट्स काही घेऊया, तुम्हाला दाखवूयात. आणि मला खूप जास्त हौस होती की असं वरून कराड आपलं कसं दिसतं. तर मी पूर्ण कराड शहर तर नाही दाखवू शकत आत्ता सध्या, पण हां, प्रीती संगम मी नक्कीच दाखवू शकते. आणि तिथे असणारी जी हिरवीगार झाडी आहेत, खूप सुंदर परिसर आहे, तो मी नक्की दाखवू शकते. तर आम्ही निघालो आहोत आणि शर्विल खूप जास्त एक्सायटेड होता, कारण त्याला बाहेर जायचं आहे म्हटल्यानंतर तो असाही खूप खुश असतो. आणि आता हल्ली त्याला समजायला लागले, म्हणजे त्याचे नवीन कपडे काढले ना की त्याला लगेच समजतं की हा आता कुठेतरी बाहेर जायचं आहे. तर आम्ही निघालो आणि आम्हाला निघताच ऑलमोस्ट 6 वाजलेले होते. आणि हे बघताय तुम्ही, जे कराडचं तहसीलदार कार्यालय आहे, खूप सुंदर इमारत आहे आणि आता रिसेंटलीच त्याचं बांधकाम झालेलं आहे, नवीनच आहे. आणि आता इथून आपण जाणार आहोत दत्त चौक. तर माझं सगळ्यात आवडतं ठिकाण दत्त चौक. तिथून एक रस्ता जो आहे घाटाकडे जातो, दुसरा कॉटेजकडे जातो. आणि तिथे जे आहे आपलं आराध्य दैवत आहे ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. आणि हे माझ्या पहिल्या ब्लॉगमध्ये मी मिस केलेलं होतं, खूप जास्त मिस केलेलं, कारण मी ठरवलेलं मी जेव्हा पहिला ब्लॉग बनवेन त्यामध्ये मी दत्त चौक नक्की दाखवणार, पण ते मला त्यावेळेला शक्य नाही झालं. पण काही हरकत नाही, या ब्लॉगमध्ये मी ती कमी पूर्ण भरून काढलेली आहे. तर आता आपण घाटाकडे निघालेलो आहोत आणि मी तुम्हाला दाखवते की आता घाट कसा आहे, कारण आज आहे सॅटर्डे आणि खूप जास्त गर्दी असणार आहे. सॅटर्डे संडे हे 2 सुट्टींचे दिवस असतात. बऱ्याच जे जॉबला असतात त्यांना सुट्टी असते, मुलांना सुट्टी असते, सो फॅमिलीज वगैरे येतात, त्यामुळे जास्त गर्दी असते. लास्ट टाइमचा व्लॉग होता तो मी आय थिंक बुधवारी गुरुवारी वगैरे शूट केला असेल, वीकेंड नव्हता त्यामुळे तेव्हा जास्त गर्दी नव्हती, पण आज नक्कीच गर्दी असणार आहे. तर चला बघूया आपण आज काय वेगळं दिसतंय तिथे. आम्हाला आधीच टेन्शन आलेलं की आता तिथे गेल्यानंतर आम्हाला पार्किंगला जागा भेटेल की नाही, पण थँक गॉड की आम्हाला पार्किंगला जागा भेटली. जास्त टाइम लागला नाही, कारण जेवढं मी इथे येते मला माहिती आहे, तर इथे पार्किंगला अजिबात जागा भेटत नाही. वीकेंडला तर खूप प्रॉब्लेम होतो, पण आम्हाला जागा भेटली. आणि आता यावेळेला आम्ही ड्रोन शॉट घ्यायचा, सो आम्ही मेन गेटनी बागेमध्ये न जाता आम्ही घाटाकडे म्हणजे जिथे संगम होतो तिथे जाणार आहोत आधी ड्रोन उडवायला, कारण ऑलरेडी खूप लेट झालेला आहे. बोटिंग चालू झालंय इथे, सगळ्यांनी पार्किंग केले, 4 व्हीलरचं पार्किंग आहे इथे. शर्विल कुठे आलोय आपण? टोटो घाटावर आलोय आणि इथे बोटिंग चालू आहे. बसायचं का आपण बोटमध्ये? नाही बसायचं, आपण ड्रोन उडवायचंय, ड्रोन शॉट्स घ्यायचे. त्यांच्याकडे हे काही नाहीये, काय बोलतात इथे झाडाला बघा, तो बहर आलाय. काय करतात बाबा? बाबा ड्रोन उडवणार आहेत आता. आपण पुन्हा एकदा आलोय घाटावर, हो ना? लास्ट टाइम शर्विल लहान होता थोडासा, आता त्याला समजायला लागलंय थोडंसं. बघूया. आणि इकडे बोटिंग चाललंय, बघायचं, खेळणं सुरू झालं.
मातीत खेळायला खूप जास्त आवडते. तर वाळू आहे इकडे बघ. बघा कशी लगेच दंगामस्ती सुरू झाली. संध्याकाळचे 6:15. हे बघा याचं मातीत खेळणं चालू आहे. आणि इकडे ड्रोन उडवायचं चालू आहे. वाव. स्वप्नीलने काही ड्रोन शॉट्स घ्यायचं ठरवलंय. त्यांनी ड्रोन उडवलंय पण ना खूप जास्त वार आहे. आता बघूया त्याचे फुटेज कसे येतात. इकडे बघ. खूप जास्त उशीर झाला इकडे यायला. ठीक आहे आता फक्त आम्ही असंच शर्विलला थोडं खेळवण्यासाठी घेऊन आलो. हे बघा माती उडवली, वाळू उडवली. बघा कसं चाललंय. वाव. इथे बघा पक्ष्यांचा थवा दिसतोय. तिकडे आहे जास्त लांब आहे दिसत नाहीये. येईल आता थोड्या वेळात. किती जास्त गर्दी. सुंदर व्ह्यू. तर हे आहेत काही ड्रोन शॉट. त्याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांची समाधी, सोबतच संगमेश्वराचं मंदिर दिसतंय, छोटी छोटी मंदिरं दिसत आहेत. पूर्ण प्रीतिसंगम बाग इथून दिसतीये. आणि आता आपण बघणार आहोत जिथे कृष्णा आणि कोयना या दोन्ही नद्यांचा संगम होतो. तर इथे आहे, सोबतच बोटिंग चालू आहे, सूर्यास्त होतोय. अतिशय छान वातावरण, खूप जास्त वारा, हिरवीगार झाडी आणि सायंकाळ होती, जास्त ऊन नव्हतं, त्याच्यामुळे अतिशय छान असा क्लायमेट होतं तेव्हा. तर इथे जे आहे लेफ्ट साईडला कोयना, राईट साईडला कृष्णा, अशा दोन्ही नद्यांचा संगम होतोय, प्रीतिसंगम. आणि तुम्हाला इथे स्पष्ट दिसत असेल. त्या ब्लॉगमध्ये मला दाखवता येत नव्हतं पण मी एक्सप्लेन केलेलं होतं की या दोन्ही नद्या अगदी समोरासमोर येऊन भेटतात. तर हा दुर्मिळ असा योग असतो की जेव्हा दोन नद्या समोरासमोर येऊन भेटतात. तर या कारणामुळे याला प्रीतिसंगम असं म्हणतात. तर इथून बघा बागेच्या साईडला जे दिसते पूर्णपणे कराड सिटी दिसते, वसलेली आहे. खूप मोठी सिटी आहे. आत्ता सध्या एप्रिल महिना चालू आहे आणि मागच्या वर्षी पावसाचं प्रमाणही खूप कमी होतं. तर दरवर्षी असं असतं की वरून कोयना धरणातून पाणी जास्त सोडलं जात नाही. तर आता जे आहे ते पाणी तुम्हाला जास्त दिसत असेल. याचं कारण असं की जे कराडच्या कृष्णा नदी पुढे गेल्यानंतर तिथे टेंबू धरण आहे. तर टेंबू धरणाचे दरवाजे आहेत ते बंद केलेले जातात. कारण कराड शहर किंवा इतर आजूबाजूची गावं आहेत, खूप जास्त लोकसंख्या असल्याने त्यांना पाणी पुरवठा जास्त असणं अपेक्षित आहे. तर त्याच्यामुळे धरणाचे दरवाजे बंद केल्यामुळे पाण्याला फुगवटा येऊन ते पाणी इकडे घाटाकडे साठलं जातं. तर अशा पद्धतीने सोय केलेली आहे. त्यानंतर आम्ही काही ड्रोन शॉट घेऊन वरती बागेमध्ये आलो खेळण्यासाठी. तर शर्विलला मी येतानाच सोबत त्याच्यासाठी एक बॉल घेऊन आलेले, जेणेकरून तो त्याच्यासोबत खेळत बसेल. पण तोही एवढा हट्टी आहे ना, आणि सध्या खूप आगाऊपणा करतो की स्वतःचा बॉल राहिला बाजूला, तो दुसऱ्यांचे खेळणी घेऊन त्याने खेळत बसतो. तर असंच काहीसं त्याने बागेमध्ये सुद्धा केलं. इतर छोटी छोटी मुलं होती, त्यांच्याकडचे बॉल घेऊन यायचं आणि त्याने खेळत बसायचा. तर मी त्याचं शूट वगैरे काही केलेलं नाहीये. पण आम्ही हा फॅमिली टाइम आहे तो खूप जास्त एन्जॉय करत होतो आणि केला सुद्धा. लास्ट टाइम मी तुम्हाला सांगितलेलं की इथे सायंकाळच्या वेळेला खूप जास्त गर्दी असते आणि इथे खूप सारी देवांची वगैरे गाणी चालू असतात, म्हणजे ऐकायला वगैरे लावलेली असतात. तर इथे बघा अशा या पद्धतीचे खांब आहेत. इथे हा मागं दिसतो माझा खांब आणि ते गाणी चालू आहेत, तुम्हाला ऐकायला येत असेल. सगळीकडे लाईट्स लागले इकडे बघा.
वाजलेले आहे. जा आणजा त्याला आता. शर्वीला तिथून बाहेरच जायचं नव्हतं, त्याला बागेमध्ये खेळायचं होतं कारण तो खूप जास्त एन्जॉय करत होता. आणि आता अंधार व्हायला लागलेला, सगळीकडे लाईट सुरू झालेल्या आणि आम्हाला सुद्धा परत उशीर होईल या भीतीने आम्ही सुद्धा निघालो, कारण अजूनही आम्हाला थोडासा वेळ लागणार होता, कारण आम्ही नेहमीप्रमाणे पावभाजी खाणार आहोत. कारण माझे ते फेवरेट आहे, मी घाटावर आल्यानंतर जनरली पावभाजीच खाते. तर त्यानंतर आम्ही इथे आलो, पावभाजी पार्सल घेतली कारण खायला जमली नाही, पण हा मी पाणीपुरी खाल्ली. तर अशा पद्धतीने आमचा वीकेंड खूप खूप छान गेला. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कॉमेंट करून सांगा. आणि अजून एक गोष्ट, माझा जो सर्वात आधी व्हिडिओ काढलेला होता प्रीतीसंगम घाटाचा, त्यावेळेला मी एक 25 वर्ष जुना फोटो माझ्याकडे जो अजूनही आहे, तर तो फोटो किंवा त्याची माहिती ही मी सांगितलेली आहे त्या ब्लॉगमध्ये. तर त्या ब्लॉगची लिंक जी आहे ती मी इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तर ती नक्की चेक करा. आणि अजूनपर्यंत माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल. धन्यवाद. त्याला उभं राहायचं आता.